नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्रीच्या 10च्या बुलेटिनमध्ये आपले प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 23 ऑगस्ट 2025 वार शनिवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. यशस्वी होण्याकरिता मोठ्या संधीची गरज नसते, छोट्या संधीचा योग्य वापर पुरेसा असतो. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध दारूच्या व्यवसायावर केलेल्या मोठ्या कारवाईची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांची दारू आणि वाहन जप्त केलं आहे. याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया. अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यांमध्ये अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सुरू आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून 22 ऑगस्ट रोजी सरफापूर फाट्याजवळ नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी कारंजा बहिरमच्या दिशेने येणाऱ्या एका संशयास्पद मोटरसायकलला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मोटरसायकलवर असलेले 2 आरोपी अक्षय डोमू धुर्वे आणि गुड्डू लच्छू सलामे हे पोत्यांमध्ये काहीतरी संशयास्पद घेऊन जात होते. पोलिसांनी पाठलाग करून अक्षय धुर्वे याला जागीच पकडले, तर त्याचा साथीदार गुड्डू सलामे हा अंधाराचा फायदा घेत पळून गेला. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 49,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शिरसगाव कसबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पळून गेलेल्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अमरावती ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई आपण बघितली आहे. पुढील सणासुदीच्या दिवसांमध्ये असे अवैध धंदे रोखण्याकरिता पोलीस प्रशासनाकडून अशी कठोर पावले उचलली जातील अशी अपेक्षा आहे. अमरावती गुन्हे शाखेने बनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील निंबोरा लाहे गावात असलेल्या एका बायोकोल फॅक्टरीत सुरू असलेल्या जुगारावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 10,11,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 8 जणांना ताब्यात घेतला आहे. अमरावती शहरात अवैध धंदे बंद करण्याकरिता पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली आहे. गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार 21 ऑगस्ट रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने निंबोरा लाहे येथील संकल्प इंडस्ट्रीज या बायोकोल फॅक्टरीवर धाड टाकली. यावेळी फॅक्टरीच्या ऑफिसमध्ये कंपनीचा मालक श्रीकांत पिंजरकर आणि त्याचे 7 साथीदार 52 पत्त्यांवर एक्का बादशाह नावाचा जुगार खेळताना आढळलेत. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी 61,040 रुपये रोख रक्कम, 8 मोबाईल फोन, 2 चारचाकी गाड्या आणि जुगाराचं साहित्य असा एकूण 10,11,190 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ताब्यात घेतलेल्या 8 आरोपींविरोधात बनेरा पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये श्रीकांत अशोकराव पिंजरकर, उमेश मंगलप्रसाद पांडे, उज्ज्वल गोपाळराव लाहे, प्रकाश भीमराव पडोळे, नितीन गुलाबराव सोने, किसन विठ्ठलराव देशमुख, संजय वामनराव इंगोले आणि स्वप्नील गणेशराव ठाकरे यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. अमरावतीच्या गुन्हे शाखेच्या धडक कारवाईची आपण माहिती बघितली आहे. आता पुढील तपास पोलीस करीत आहेत. अमरावती शहरात सध्या कर्कश आवाजाची वाहनं एक मोठी समस्या बनली आहे. यामुळे ध्वनी प्रदूषण तर होतच आहे, पण आजारी व्यक्तींना आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा खूप त्रास सहन होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्याकरिता अमरावती शहर वाहतूक विभागाने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. जयस्तंभ चौकात केलेल्या या कारवाईने एक चांगला संदेश दिला आहे. पाहूया याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट.
अमरावती शहरात कर्कश आवाज करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः तरुणाईंमध्ये हॉर्न आणि सायलेन्सर बदलून मोठा आवाज काढणाऱ्या गाड्यांचा वापर वाढला आहे. यामुळे शहरातील शांततेला मोठा धक्का बसत आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावती शहर वाहतूक शाखेने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार 22 ऑगस्ट रोजी जयस्तंभ चौकात वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली. या मोहिमेदरम्यान कर्कश आवाज करणाऱ्या अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली. पोलिसांनी चालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आणि अशा वाहनांमुळे होणाऱ्या धोक्यांची जाणीव करून दिली. या कारवाईमुळे वाहतूक विभागाने एक स्पष्ट संदेश दिला आहे की नियम मोडणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई केली जाईल. अशा कर्कश आवाजांमुळे केवळ ध्वनी प्रदूषणच नाही तर रस्ते अपघातांचा धोकाही वाढतो आणि आजारी व्यक्तींना मानसिक आणि शारीरिक त्रास होतो. वाहतूक विभागाने नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखली जाईल. कर्कश आवाज बाईक जास्त प्रमाणात चालू आहे, त्या वतीने शहर वाहतूकची मोहीम राबवण्यात आलेली आहे. अमरावती वाहतूक विभागाच्या धडक कारवाईची माहिती आपण बघितली. शांतता शहरात आणि सुरक्षा राखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जैन धर्मातील सर्वात महत्त्वाच्या पर्वांपैकी एक असलेल्या पर्युषण पर्वाबद्दल आपण बोलूया. हा उत्सव देशभरात मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जात आहे. याच अंतर्गत चातुर्मासात जैन मंदिरामधून एक भव्य पोथाजीचा वरघोडा काढण्यात आलाय. या सोहळ्याने संपूर्ण शहरात भक्ती आणि धार्मिकतेचे वातावरण निर्माण केले आहे. बघूया या विशेष सोहळ्याबद्दल सविस्तर माहिती. हे दृश्य आहेत एक भव्य पोथाजीच्या वरघोड्याची, जो शहराच्या विविध भागातून फिरलाय. पर्युषण पर्वाच्या निमित्ताने जैन धर्मांच्या 24 तीर्थकरांच्या जीवन प्रसंगावर आधारित कल्पसूत्र पोथाजीचा वरघोडा काढण्यात आलाय. या दरम्यान भाजी बाजार, सराफा, प्रताप चौक, सखरसाद, जवाहर गेट, प्रभात चौक आणि साबणपुरा, सिकवालपुरा अशा प्रमुख मार्गांवर भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. ही धार्मिक यात्रा अखेर छोटा जैन मंदिरात संपली. यावेळी पोथाजीच्या पूजेसाठी एक विशेष बोली लावली गेली, ज्यात छोट्या मंदिरात हरीश संपतलाल सांबरा परिवार आणि मोठ्या मंदिरात निलमचंद लुनिया यांनी भाग घेतला. हा पर्युषण पर्व 8 दिवसांचा असतो, ज्यात जैन समाजाचे लोक तप, धर्म आणि आराधनेत लीन होतात. या सोहळ्याला हरीश गांधी, कीर्ती बाफना, नवीन चोरडिया, लालचंद भन्साली, प्रफुल्ल सावला, प्रकाश भंडारी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 24 ऑगस्ट रोजी भगवान महावीरांच्या जन्माशी संबंधित प्रसंगाचे वाचन होईल, ज्यात त्यांच्या माता त्रिशिला देवी यांनी पाहिलेल्या 14 स्वप्नांपैकी बोली लावली जाईल. या बोलीतून जमा होणाऱ्या पैशांचा वापर वर्षभर मंदिरांच्या पूजा, अर्चा आणि इतर कार्यक्रमांसाठी केला जातो. पर्युषण पर्व जैन समाजासाठी एक महत्त्वाचा सोहळा आहे, जो त्यांना धर्म, तप आणि आराधनेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. हा भव्य सोहळा केवळ भक्तांना एकत्रित आणत नाही, तर संपूर्ण समाजात शांती आणि बंधुत्वाचा संदेशही पसरवितो. शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण पोळा नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला. याच निमित्ताने बडनेरा येथील जुनी वस्तीमध्ये पारंपरिक बैलपोळा आणि बैलजोडी सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आमदार रवी राणा यांनी भेट घेऊन शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्यात. बडनेरा जुनी वस्ती येथील मारुती संस्थान कंपासपुरामध्ये आयोजित बैलपोळा आणि बैलजोडी सजावट स्पर्धेचं आपण आयोजन बघितले आहे. या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व शेतकरी बांधवांना आणि त्यांच्या बैलजोडी धारकांना पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला शाल, दुपट्टा आणि बक्षीस देऊन सन्मान केला. यावर्षीच्या बैलजोडी सजावट स्पर्धेत शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांना अतिशय सुंदर पद्धतीने सजवलं होतं. या स्पर्धेत पूनमचंद पाली यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, तर जगदीश यादव द्वितीय आणि नकुल कातोरे यांनी तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेत. याशिवाय बंडू किंदरले यांनी चौथा आणि सुधाकरराव नागपुरे यांनी 5वा क्रमांक मिळवला.
अनेक बैलजोड्यांना प्रोत्साहनपर बक्षीसही देण्यात आलंय. यावेळी नाना आमले, गंगा अंभोरे, रवी बारापत्रे, संजय चेडे, नितीन नागपुरे, सुभाष कडव यांच्यासह परिसरातील अनेक गणमान्य नागरिक आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून हा पारंपरिक सोहळा यशस्वी केला. बडनेरा जुनी वस्ती येथील बैलपोळा उत्साहात साजरा झाला. आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळीच शोभा आली. या कार्यक्रमातून केवळ बैलांचा सन्मानच नव्हे तर शेतकरी आणि त्यांच्या मेहनतीलाही सलाम करण्यात आला. बळीराजाचा सर्वात मोठा उत्सव पोळा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील गोरखेडा गावात जिथे शेतकरी बांधवांनी आपल्या लाडक्या बैलांना सजवून हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला. पाहूया या खास क्षणाचा एक छोटासा वृत्तांत. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील गोरखेडा गावात सकाळपासूनच उत्साहाचं वातावरण होतं. पोळा म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टाचं आणि त्यांच्या जोडीदाराचं म्हणजेच बैलांचं ऋण फेडण्याचा दिवस. याकरिता शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांना स्वच्छ अंघोळ घालून त्यांना रंगीबिरंगी कपड्यांनी आणि फुलांच्या माळांनी सजवलंय. संपूर्ण गावाने एकत्रित येऊन हा सण साजरा केला. ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक गीतांच्या सुरात सजवलेल्या बैलांना गावातून मिरवणुकीने मुख्य पोळा चौकात आणलं गेलं. यावेळी गावातील सर्व शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा केवळ एक सण नाही तर बळीराजाच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे. पोळा हा सण फक्त एक उत्सव नसून तो शेतकरी आणि त्यांच्या बैलांमधील अतूट नात्यांचं प्रतीक आहे. भातकुली तालुक्यातील गोरखेडा गावातला हा उत्साह पाहून लक्षात येतं की आजही आपली संस्कृती आणि परंपरा मोठ्या सन्मानाने जपली जाते. मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार केवलराम काळे यांनी धारणमहू आणि साद्रबडी परिसरात झालेल्या दुर्दैवी अपघातातील पीडित कुटुंबियांची भेट देऊन शोक व्यक्त केला आहे. या दुःखद घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आमदार काळे यांनी तातडीने घटनास्थळी आणि रुग्णालयात जाऊन प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले आहेत. या कठीण प्रसंगात पीडित कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही देत त्यांनी शासनाकडून शक्य ती सर्व मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट विधानसभा मतदारसंघातील धारणमहू आणि साद्रबडी येथे नुकत्याच घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघाताची माहिती मिळताच आमदार केवलराम काळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्वप्रथम त्यांनी उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे सकाळी 8 वाजता भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा केली आणि पोलीस प्रशासनाला तात्काळ पंचनामा व पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. त्यानंतर आमदार यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पीडित कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केलेत आणि त्यांना धीर दिला. आमदार काळे म्हणालेत की हा अपघात अत्यंत दुःखद आहे आणि या कठीण प्रसंगात मी पीडित कुटुंबियांसोबत आहे. शासन स्तरावरून त्यांना शक्य ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन. या भेटीदरम्यान स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. आमदारांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे पीडित कुटुंबियांना मोठा आधार मिळाला आहे. केवळ आश्वासनच न देता त्यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणांना कामाला लावून आवश्यक कारवाईसाठी निर्देश दिलेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे पीडित कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय आणि मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. विदर्भातल्या परंपरा आणि संस्कृती जपणाऱ्या बेंबळा प्रकल्पामुळे मूळ गाव गमावलेलं सावंगा बुजुर्ग पुनर्वसन इथे 17 वर्षांपासून एक अनोखी परंपरा जिवंत ठेवली जात आहे. बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लहानग्यांच्या हातून मातीचे गोंडस बैल घडविले जातात आणि गावभर उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. देशात प्रत्येक राज्याची स्वतःची प्रथा आणि परंपरा आहे. सध्या सणांचा उत्साह सर्वत्र दिसतोय. गणेशोत्सवाच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना श्रावण अमावस्येला महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत खास असलेला बैलपोळा साजरा होतोय. या दिवशी शेतकरी आपल्या जीवाभावाचा साथीदार असलेल्या बैलांचे पूजन करतात, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. विदर्भात याच पोळ्यानंतरच्या दिवशी लहानग्यांसाठी तान्हापोळा ही परंपरा आहे. यात लहान मुले मातीच्या बैलांच्या प्रतिकृती बनवितात, सजवतात आणि गावभर फिरवून हा उत्सव साजरा करतात. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा बुजुर्ग पुनर्वसन गावात हा तान्हापोळा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. सलग 17 वर्षांपासून गावातील शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने हा सोहळा आयोजित केला गेला.
लहान मुलांनी आपल्या कल्पकतेतून बनविलेले बैल प्रदर्शनात आणले होते. बैलांचे सौंदर्य, डिझाईन्स आणि कलात्मकतेनुसार विजेते निवडण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक रितेश शंकर राऊत तर दुसरा क्रमांक कुमारी ठाकरे यांनी पटकाविला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ॲडव्होकेट राजू अंबापुरे यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुण्यांमध्ये सेवानिवृत्त सैनिक मेजर BM लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात केवळ तान्हा पोळाच नव्हे तर गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि व्यसनमुक्त झालेल्या नागरिकांचाही सत्कार करण्यात आला. गावातील नागरिक संदीप सोळंके यांनी सांगितले की बेमडा प्रकल्पामुळे गावातील मोठ्या बैलांचा पोळा संपुष्टात आला आहे. त्यामुळे नवीन पिढीला या परंपरेची माहिती मिळावी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून हा तान्हा पोळा साजरा केला जातो. एका बाजूला गाव गमावण्याची वेदना तर दुसरीकडे संस्कृती जपण्याचा निश्चय. सावंगा बुजुर्ग पुनर्वसनच्या नागरिकांनी हे उत्तमरित्या दाखवून दिलं आहे. परंपरेचा वारसा कायम ठेवत लहान मुलांच्या हातून घडवलेले मातीचे बैल, त्यातील निरागसता आणि कला हेच तान्हा पोळ्याचं खऱ्या अर्थानं सौंदर्य आहे. भेटू एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. नागपूर शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना काही ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. नागपुरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे वाढदिवसाच्या गोंधळाला विरोध करणाऱ्या एका पिता पुत्रावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 3 आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. आरोपी यांनी तक्रारदाराच्या घरासमोर रात्रीच्या वेळेला वाढदिवस साजरा केला. त्यामुळे त्यांच्यात थोडासा आरडाओरडा दंगा झाला. त्याचा त्रास तक्रारदाराला झाल्याने त्यांना अटकल्यामुळे त्यांना आलेल्या रागामुळे त्यांनी त्याच्याशी वाद केला व त्याला धमकी दिली आणि ते तेथून निघून गेले. सदरची घटना ही त्याच ठिकाणी थांबलेली होती आणि त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा त्यांच्यामध्ये शाब्दिक वादविवाद झाला. परंतु याबाबत फिर्यादीने कोणतीही माहिती पोलीस स्टेशनला दिलेली नाही. दिनांक 18 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान फिर्यादीचे सासरे आणि फिर्यादीचे पती हे घरासमोर हजर असताना तेथे त्याच गल्लीत थोड्या अंतरावरती राहणारे जाहीर शेख, आझाद शेख, अनीस शेख आणि थल्ली शेख असे 4 आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी येताना त्यांच्या हातामध्ये कुऱ्हाड, लाकडी दांडके, लोखंडी पट्टी असे हत्यार घेऊन आले आणि त्यांना येऊन मारहाण करू लागले. त्यांच्याजवळ आल्यानंतर त्यांच्या हातात असलेले शस्त्र पाहून हे पळून जाऊ लागले. तर त्यावेळेला त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली. डोक्यामध्ये मारहाण झालेली आहे. गंभीर जखम झालेली असल्यामुळे पोलिसांना जशी माहिती मिळाली तशी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलेला आहे आणि आरोपींचा शोध सुरू केला. त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींचा शोध घेऊन यातील 3 आरोपींना सध्या अटक करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढदिवसाच्या नावाखाली होणाऱ्या गोंधळाने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. शिक्षण आणि करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर अनेक विद्यार्थी आणि पालक फसवणुकीचे बळी ठरतात आहे. असाच एक धक्कादायक प्रकार नागपूर शहरात उघडकीस आला आहे, जिथे प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी स्वतः इंजिनिअरिंगमध्ये नापास असतानाही विद्यार्थ्यांना बनावट प्रवेशाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करीत होता. यातील जो फिर्यादी आहे महफूज अन्सारी, समीउल्ला अन्सारी, राहणार बालसदन जवळ रजानगर वनी, जिल्हा यवतमाळ,
या फिर्यादीचं BTech झालेलं आहे आणि त्याला पुढील शिक्षणासाठी MBA करायचं असल्याने तो MBAच्या प्रक्रियेमध्ये कुठल्या कॉलेजला ॲडमिशन होऊ शकेल याची माहिती घेत होता. दरम्यान यातील आरोपी अतुल गणेश काटेकर, राहणार पांगरखेड, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र, हा त्याच्या संपर्कात आला आणि त्याला सांगितले फिर्यादीला की तुला जर MBAला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मी तुझे ॲडमिशन करून देऊ शकतो, तुझे सर्व जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते मला दे. त्यानुसार फिर्यादीने त्याला 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, त्याच्या ग्रॅज्युएशनची मार्कशीट आणि लिव्हिंग सर्टिफिकेट असे महत्त्वाचे ओरिजिनल डॉक्युमेंट त्याला दिले. परंतु यातील आरोपीने त्याचं कुठेही ॲडमिशन करून न देता टाळाटाळ करू लागला. फिर्यादीच्या लक्षात आलं की सदरचा हा व्यक्ती जो आहे तो फ्रॉड असू शकतो किंवा त्याच्याकडे ॲडमिशन प्रोसिजरसाठी असं कुठलेही काही ऑथेंटिक साधन नाही आहे. त्यामुळे फिर्यादी त्याला वारंवार त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स परत मागायला लागला. परंतु आरोपीने ते देण्यास टाळाटाळ करायला सुरुवात केली आणि कालांतराने आरोपीने जर डॉक्युमेंट तुला परत पाहिजे असेल तर मला 15,000 रुपये द्यावे लागतील अशी पैशाची मागणी केली. फिर्यादी पोलीस स्टेशनला हजर आल्याने एक विद्यार्थ्याच्या भविष्याचा प्रश्न आहे असे माहिती पडून गणेशपेठ पोलिसांनी तात्काळ त्यावर ॲक्शन घेतली. आरोपी हा जो आहे गणेशपेठ परिसरामध्ये हॉटेल राहुल येथे थांबला होता. तात्काळ पोलिसांनी सदर आरोपीला ताब्यात घेतले आणि फिर्यादीच्या रिपोर्टवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये त्याच्यासोबत अजून कोण आहे, कोणाच्या थ्रू तो ॲडमिशन करून देणार होता, कुठल्या कॉलेजला ॲडमिशन करून देणार होता, याबाबत PSI तायडे, उमेश तायडे सविस्तर तपास करीत आहे. यातील जो आरोपी आहे अतुल गणेश काटेकर, राहणार पांगरखेड, तालुका मेहर, जिल्हा बुलढाणा, हा सुद्धा इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला नापास झालेला विद्यार्थी आहे आणि पुढे शिक्षण न घेता अशाच ज्यांना ॲडमिशन्स पाहिजे अशा विद्यार्थ्यांना गाठून तो अशा प्रकारचे चुकीची कामं करताना मिळून आलेला आहे. त्याच्याबाबत सखोल आम्ही तपास करीत आहोत. आरोपींनी अजून किती लोकांना फसवलेलं आहे, अजून किती मुलांचे ॲडमिशन तो करून देत होता आणि कुठे करत होता याबाबत आम्ही सखोल तपास करीत आहोत. गणेशपेठ पोलिसांनी केलेली ही कारवाई नक्कीच कौतुकास्पद आहे. या कारवाईमुळे अशा प्रकारच्या फसवणूक करणाऱ्या टोळ्यांना आळा बसण्यास मदत होईल. तसेच पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रवेशासाठी योग्य ती पडताळणी केल्याशिवाय पैसे देऊ नयेत हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तर पुढील तपासानंतर यात आणखी कोणाचा सहभाग आहे का हे समोर येईल. महाराष्ट्राची एक अनोखी परंपरा जी संपूर्ण देशात फक्त नागपूर शहरातच साजरी होते. नागपूरची संस्कृती आणि सामाजिक भान जपणारा तब्बल 145 वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव म्हणजेच मारबत उत्सव. जाणून घेऊया या अनोख्या उत्सवाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व. पिवळी मारबत देवीचे रूप मानले जाते. नागपूरच्या जगन्नाथ बुधवारी परिसरातील तेली समाजाने 1885 साली या उत्सवाची सुरुवात केली आहे. या परंपरेला आता 145 वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रजेच्या रक्षणाकरिता उभारलेली ही मारबत समाजातील चांगल्या विचारांचे प्रतिनिधित्व करते. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी या दोन्ही मारबतांचा भव्य जुलूस काढला. या मिरवणुकीत मारबतांसोबतच समाजातील अंधश्रद्धा, कुरीती आणि वाईट प्रथांचे प्रतीक असलेले बेश तयार करून नेले जातात. लहान मुले आणि स्त्रियांचा सहभाग यामुळे उत्सवाचा उत्साह अधिक वाढला आहे. शेवटी या सर्व बेजना जाळून समाजात चांगल्या विचारांचे स्वागत केले. हा उत्सव केवळ धार्मिक परंपरा नाही, तर तो समाज जागृतीचे एक प्रभावी माध्यम आहे. हा लोकांच्या सामूहिक निषेधाचा आणि समाज परिवर्तनाच्या इच्छेचा आवाज आहे. म्हणूनच मारबत उत्सव नागपूरकरांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. नागपूरचा मारबत उत्सव ही केवळ एक मिरवणूक नाही, तर ती एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे दिलेली सामाजिक जाणीवीची मशाल आहे. या उत्सवातून आपल्याला परंपरा आणि आधुनिकतेचा संगम पाहायला मिळतोय. रामटेक हादरलाय. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या विद्यमान कुलगुरूंचा अपघाती मृत्यू झालाय.
नागपूर जिल्ह्यातील रामटेकमधनं दुर्दैवी बातमी समोर आली आहे. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नी बदामी त्रिपाठी यांचे भीषण अपघातात निधन झाले आहे. पहाटेच्या वेळेस वाराणसी गोरखपूर महामार्गावर घडलेल्या या अपघाताने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये मुख्यालय असलेल्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नी बदामी त्रिपाठी यांच्या मृत्यूची धक्कादायक बातमी सकाळी समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार हे दाम्पत्य रामटेक येथून त्यांच्या मूळ गावी देवरिया उत्तर प्रदेशकडे इनोव्हा कारने जात होते. मऊ जिल्ह्यात वाराणसी गोरखपूर महामार्गावर पहाटे 5च्या सुमारास त्यांच्या इनोव्हा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात डॉक्टर हरेराम त्रिपाठी आणि बदामी त्रिपाठी यांचा घटनास्थळी मृत्यू झालाय. कारमधील चालक तरुण गंभीर जखमी असून सध्या उपचाराधीन आहेत. अपघात इतका भीषण होता की गाडीतील एअरबॅग उघडल्या तरीही दाम्पत्याचा जीव वाचविता आला नाही. धडकेनंतर मृतदेह 2 तासांपेक्षा अधिक वेळ गाडीत अडकले होते. चालक शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत गाडीचा गेट कापून मृतदेह बाहेर काढले आणि जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलविले. प्राथमिक तपासानुसार अपघातापूर्वी चालकाला झोप येत होती. त्यावर डॉक्टर त्रिपाठींनीही गाडी स्वतः चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र थोड्याच वेळात हा दुर्दैवी अपघात घडला. या अपघाताची माहिती समोर येताच रामटेक परिसरात शोककळा पसरली आहे. शैक्षणिक क्षेत्रात डॉक्टर त्रिपाठींच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचे कार्य हे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठासाठी दिशा दाखविणारे होते. त्यांच्या आणि पत्नींच्या निधनाने शिक्षण विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. आपल्या संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण जो शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या बैलांसाठी समर्पित आहे. नागपूर जिल्ह्याच्या रामटेक परिसरात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा सण केवळ एक उत्सव नाही तर शेतकरी आणि त्यांच्या बैलांमधील अतूट नात्याचा प्रतीक आहे. बघूया रामटेक आणि आसपासच्या ग्रामीण भागातील पोळा उत्सवाचा उत्सव. ही दृश्य आहेत नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तहसील परिसरातील, जिथे शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा केला. रामटेक, पारशिवनी आणि नगरधन यांसारख्या ग्रामीण भागांमध्ये हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा झाला. या उत्सवात शेतकरी आपल्या बैलांना सजवून त्यांची पूजा करतात, कारण बैल हे त्यांच्या शेतीत सर्वात महत्वाचे भागीदार आहेत. रामटेक परिसरात नेहरू ग्राउंड तहसील कार्यालय परिसर आणि पापधुपेश्वर पंच समिती कालंका मंदिर येथे बैलपोळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे नगरधन येथील डुमरेश्वर मंदिरातही शेतकरी मोठ्या संख्येने जमले होते. या कार्यक्रमात केवळ शेतकरीच नाही तर स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वर्षीचा एक विशेष आणि लक्षवेधी उपक्रम म्हणजे गट ग्रामपंचायत खेरी बिजेवाडा येथे ट्रॅक्टर पोळाचे आयोजन करण्यात आले. गावातील बैलांची संख्या कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या ट्रॅक्टरला सजवून त्यांची पूजा केली आहे, ज्यामुळे हा सोहळा आणखी खास बनला. हा बदलत्या शेतीचा एक भाग आहे, जिथे आधुनिक तंत्रज्ञानही आपल्या श्रद्धेचा भाग बनले आहे. यावेळी नगरधन येथील ग्रामपंचायत सदस्य सचिन दसहरे यांनी पोळ्याच्या आयोजनाबद्दल आणि शेतकऱ्यांच्या भावनांबद्दल आपले मत व्यक्त केले. भारत हा कृषीप्रधान देश आहे. येणारा काळ हा शेतकऱ्यावर अवलंबून आहे. काळ्या मातीची सेवा करीत असताना आपल्याबरोबर कष्ट करून आपल्या जीवाभावाचा साथीदार असलेला बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैलपोळा. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी या साई मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही ग्रामपंचायत नगरधन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम मोठ्या पारंपरिक पद्धतीने साजरा करीत असतो. आधीच्या काळामध्ये जुने लोक झडत्या म्हणून हा कार्यक्रम साजरा करायचे, परंतु कालांतराने हे जुने लोक निघून गेले. तर आता ही झडत्याची धुरा या युवक तरुणांनी आपल्या हाती घेतलेली आहे आणि उत्कृष्ट अशा पद्धतीने हा बैलपोळ्याचा सण आपण इथे या साई मंदिरच्या परिसरामध्ये साजरा करीत असतो. आधुनिक युगामध्ये जसं ट्रॅक्टरचं महत्त्व आहे, परंतु कुठेतरी बैलाचा व त्याच्या मालकाचा कुठेतरी मान सन्मान व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने बैलपोळा हा सण हा साजरा करतो. या बैलपोळा सणामध्ये येणाऱ्या सर्व शेतकरी व बैलजोडी मालक तसेच गावातील नागरिकांना मी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. एक मिनिट. बैलपोळा हा एक सण केवळ बैलांची पूजा करण्यापुरता मर्यादित नाही, तर तो शेतकरी आणि त्यांच्या मेहनतीचे प्रतीक आहे. बैल आणि ट्रॅक्टर या दोन्ही माध्यमातून साजरा झालेला हा पोळा शेतातील जुन्या आणि नव्या युगाचा सुंदर संगम दाखवितो आहे. हा उत्सव शेतकऱ्यांच्या जीवनातील आनंद आणि समाधानाचा एक अविभाज्य भाग आहे.
सण आणि परंपरांची ओळख असलेल्या महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील दिघोरी येथे तब्बल 118 वर्षांपासून सुरू असलेली मारबत आणि बडगे काढण्याची अनोखी परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. या उत्सवाने केवळ परंपरेचे पालन केले नाही तर समाजातील एकोपा आणि लोकसहभाग किती महत्त्वाचा आहे हे देखील पुन्हा एकदा सिद्ध केलेत. बघूया अनोख्या सोहळ्याचे काही खास क्षण. भंडारा जिल्ह्यातील दिघोरी गावामध्ये जत्रेसारखा दिवस उत्साहाने भरलेला होता. बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तान्हा पोळ्याच्या निमित्ताने गावकऱ्यांनी मारबत आणि बडगे काढण्याची आपली 118 वर्षाची परंपरा कायम ठेवली आहे. या मिरवणुकीत जवळपास 30 आकर्षक मारबतींचा समावेश होता. या मारबती आणि बडगे विविध सामाजिक विषयांवर भाष्य करत होते, ज्यामुळे केवळ मनोरंजनच नाही तर प्रबोधनही होत होतं. संपूर्ण गाव एकवटून या उत्साहात सहभागी झाला होता. तरुणाई डीजेच्या तालावर थिरकत होती तर इतर गावकरी घेऊन जागा मारबत अशा आरोड्या देत होते. गुलालाची उधळण आणि वाद्यांच्या गजराने संपूर्ण वातावरण भारले होते. महिला, पुरुष, लहान मुले आणि तरुण असे सर्वजण मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सामील झाले होते. या मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर सायंकाळी तान्हा पोळा आणि तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. हा उत्सव केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून तो दिघोरी गावाच्या सामाजिक एकोपा आणि संस्कृतीचा आरसा आहे. दिघोरीतील ही मारबत आणि बाडगे परंपरा फक्त 118 वर्षाचा इतिहास सांगत नाही तर ती एका गावाच्या एकजुटीची आणि आपल्या संस्कृतीप्रती असलेल्या निष्ठेची गाथा आहे. भेटू एका छोट्याशा विश्रांतीनंतर. अकोल्यातील जिल्हा रुग्णालय आरोग्य सेवेच्या मुख्य केंद्रात रुग्णांचा जीव धोक्यात. स्त्रीरोग व प्रसूती विभागातील लिफ्ट गेल्या महिन्याभरापासून बंद. गर्भवती महिलांना स्ट्रेचरऐवजी जिने चढण्याची वेळ. प्रशासनाचे कानावर का पडत नाही? रुग्णांच्या आक्रोशाचा आवाज आता जोर धरत आहे. अकोला जिल्ह्याचे प्रमुख सरकारी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय जे आरोग्य सेवेचे मुख्य केंद्र मानले जाते, तिथे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या एका महिन्यापासून प्रसूती आणि स्त्रीरोग विभागातील दोन्ही लिफ्ट पूर्णपणे बंद आहेत. या कारणांमुळे प्रसूती वेदनांनी तडफडणाऱ्या गर्भवती महिलांना जिने चढावे लागते आणि हातावर उचलून नेण्याची वेळ येते. आपत्कालीन परिस्थितीतही स्ट्रेचर उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की लिफ्ट न चालल्यामुळे महिलांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे आणि जीव धोक्यात घालण्याची वेळ येत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या समस्येला 1 महिना उलटून गेला तरी प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचललेले नाही. लोकांचा प्रश्न आहे, जिल्हा रुग्णालयातच जर अशी परिस्थिती असेल तर सामान्य माणूस मदतीसाठी कुठे जाणार? नागरिकांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी आता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडे तात्काळ उपाययोजनेची मागणी केली आहे. लिफ्ट दुरुस्ती, स्ट्रेचरची सोय आणि रुग्णसेवा सुधारण्यासाठी मागणी आता जोर धरत आहे. जिल्हा रुग्णालय हे सामान्य नागरिकांकरिता जीवनरक्षक केंद्र असावे, परंतु येथेच जर रुग्णांना अशा संकटांना सामोरे जावे लागत असेल तर ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष दिले नाही तर रुग्णांच्या सुरक्षेला धोका कायम राहणार आहे. शेतीचा खरा साथीदार, शेतकऱ्यांच्या श्रमाचा अविभाज्य भाग आणि आपल्याच ग्रामीण संस्कृतीचं जिवंत प्रतीक म्हणजे बैल. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रमाचा सन्मान करणारा बैलपोळा उत्सव अकोल्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. खासदार अनुप धोत्रे, आमदार साजिद खान पठाण, विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी आणि अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक या मान्यवरांच्या उपस्थितीने हा सोहळा आणखी वैभवशाली झाला आहे. पाहूया या उत्सवाची झलक. अकोल्याच्या ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही बैलपोळा उत्सवाची धूम दिसली. शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना फुलांनी सजवून विविध रंगीबेरंगी कपड्यांमध्ये आकर्षक नक्षीदार शिंगपट्ट्यांनी सजवलं. पारंपरिक पोशाखातील शेतकरी व महिला ढोल ताशांचा गजर, पारंपरिक गाणी आणि बैलपोळ्याचा राजा कोण अशा घोषणा देत हा उत्सव एक आनंद सोहळा ठरला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की बैलपोळा हा केवळ धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम नसून तो आपल्या शेतीचा आत्मा आहे. अमोल मिटकरी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या विविध योजनांबाबत माहिती देत त्यांना दिलासा दिला. अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी ग्रामस्थांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
तर अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींवर सरकारचं लक्ष वेधून लवकरात लवकर तोडगा काढण्याची हमी दिली. अशा प्रकारे श्रमाचे प्रतीक असणाऱ्या बैलांच्या समर्थनार्थ साजरा होणारा हा उत्सव अकोल्यात उत्साहात पार पडला. बैलपोळा हा केवळ एक सण नाही तर शेतकऱ्यांच्या जीवनशैलीचा, त्यांच्या श्रमाचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा सन्मान आहे. अशा उत्सवांनी केवळ परंपरेचं नव्हे तर माणूस आणि जनावरांच्या नात्यांचंही महत्त्व अधोरेखित होत आहे. अकोल्यात साजरा झालेला हा उत्सव निश्चितच शेतकऱ्यांच्या हृदयात एक वेगळा आनंद निर्माण करून गेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मोरेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर यांचे सकाळी दुःखद निधन झाले. सकाळी 10 वाजताच्या सुमारास त्यांना छातीत दुखायला लागले. यानंतर त्यांना तातडीने वणी येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उमेश बेसरकर यांची गेल्या वर्षीच पुसद येथून मारेगाव येथे बदली झाली होती. त्यांच्या शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे ते कमी वेळातच मारेगावच्या लोकांमध्ये लोकप्रिय झाले होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ते नेहमीच तत्पर आणि कर्तव्यदक्ष होते. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुले असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव आणि याच निमित्ताने सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अशाच एका तयारीचा आढावा वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे, जिथे प्रसिद्ध मूर्तिकार अनिल मेहरे यांनी तयार केलेल्या बाप्पाच्या मूर्ती घरोघरी जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. पाहूया कामरगावातील या उत्साहाचं खास चित्र. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव गावात सध्या गणेश उत्सवाची लगबग सुरू आहे. घराघरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. या तयारीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बाप्पाची मूर्ती. कामरगावाचे प्रसिद्ध मूर्तिकार अनिल मेहरे यांच्या कार्यशाळेत सध्या मूर्तींना अंतिम स्वरूप देण्याचं काम सुरू आहे. लहान मोठ्या विविध प्रकारच्या आकर्षक मूर्ती तयार झाल्या असून त्यांना रंगरंगोटीचा शेवटचा हात फिरवला जात आहे. बाप्पांच्या आगमनामुळे गावातील बाजारपेठाही सजल्या आहेत, जिथे सजावटीच्या वस्तूंची खरेदी करण्याकरिता नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. येत्या 27 तारखेला बाप्पा विराजमान होणार असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये एक वेगळेच उत्साह आहे. मूर्तिकारांच्या हाताने तयार झालेल्या या मूर्ती केवळ मातीचे गोळे नसून त्यामध्ये कला आणि भक्तीचा अनोखा संगम दिसून येतोय. अनिल मेहरे यांच्या कार्यशाळेतून तयार झालेल्या या मूर्ती घरोघरी जाऊन गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करतील. कामरगावातील हा उत्साह पाहून एक गोष्ट स्पष्ट होते आहे की कितीही आधुनिक काळ आला तरी आपली परंपरा आणि सण मोठ्या श्रद्धेने जपले जातात. छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर येत आहे. किरकोळ वादातून एका कुटुंबियावर झालेल्या क्रूर हल्ल्याने संपूर्ण शहराला हादरून सोडले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात आरोपींनी आपल्या वडिलांच्या सांगण्यावरनं आणि आईच्या दिलेल्या चाकूने एका निष्पाप व्यक्तीवर निर्घृणपणे वार केलेत. या हल्ल्यात प्रमोद पाडसवान यांचा जागीच मृत्यू झाला आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने शहरात संतापाची लाट पसरली आहे. पाहूया या घटनेचा सविस्तर वृत्तांत. ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील N6 येथील संभाजी कॉलनीमध्ये घडली आहे. किरकोळ वादातून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला आहे की निमोनी कुटुंबातील आरोपींनी पाडसवान कुटुंबावर जीवघेणा हल्ला केलाय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की आरोपींचे वडील याला जिवंत सोडू नका असे ओरडत आहे आणि त्यांची आई मुलांच्या हातात चाकू देत आहे. यानंतर मुलांनी प्रमोद पाडसवान यांच्यावर सपासप वार केलेत, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झालाय. इतकंच नाही तर यालाही सोडू नका असे म्हणत त्यांनी प्रमोद यांच्या मुलावर रुद्राक्षवरही चाकूने वार केला. या क्रूर हल्ल्यामुळे संपूर्ण कॉलनीतील नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे. क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीचा जीव घेणे आणि कुटुंबियांनीच या गुन्ह्यासाठी प्रोत्साहन देणे ही एक बाब समाजासाठी अत्यंत चिंताजनक आहे.
कायद्याने अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत। या प्रकरणात पोलिसांचा तपास आता योग्य दिशेने सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमधील या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। बळीराजाच्या सर्वात आवडत्या सणांपैकी एक बैलपोळा। भोकरदन तालुक्यात हा सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला। शेतकऱ्यांनी आपल्या जीवाभावाच्या सोबत्याला आपल्या बैलाला सजवून त्याची पूजा केली। या उत्सवाचा उत्साह जाणून घेऊया। भोकरदन तालुक्यातील धावडा गावात जिथे शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्रित आले आहेत, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 22 ऑगस्ट रोजी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यात आला। गावातील जुन्या ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सर्व नागरिक जमलेत। शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांना रंगरंगोटी करून, शिंगांना बेगडी लावून आणि नवीन झूल घालून सजविलेत। त्यानंतर त्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली। यावेळी गावकऱ्यांनी एकमेकांना पोळ्याच्या शुभेच्छा दिल्यात आणि हा एक दिवस आनंदाचा क्षण म्हणून साजरा केला। या उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस यंत्रणाही सज्ज होती। पारत पोलिसांनी कोणतीही अनुचित प्रकार घडू नये याकरिता चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। त्यामुळे हा सण संपूर्णपणे शांततेत आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला। भोकरदन तालुक्यात बैलपोळा हा सण केवळ एक उत्सव नसून शेतकरी आणि त्यांच्या बैलांमधील अतूट नात्याचे प्रतीक आहे। हा सण शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद आणि समाधान घेऊन येतो। नांदगाव तालुक्यात गणेशोत्सवाच्या तयारीने वेग घेतला आहे। गणेशोत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याकरिता पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे। या संदर्भात नुकतीच पोलीस पाटील आणि गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची शांतता समिती बैठक पार पडली आहे। या बैठकीत कोणत्या महत्त्वाच्या सूचना आणि आव्हान केले आहे बघूया। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना नांदगावमध्ये उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। याच पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत बोलताना पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन यांनी आपण हिंदुस्थानात राहतोय, आपण सर्वजण हिंदुस्थानी आहोत, उत्सव गुण्या गोविंदाने साजरे करावेत असे आवाहन केले। किंवा येणारा जो सण आहे त्याच्या संदर्भात हा तुमचा नाही सण, तुमचा आणि आमचा हा एकत्र मिळून सर्वांचा सण आहे। त्याच्यामुळं हा सण म्हणजे मी प्रत्येक सणाबद्दल बोलतोय, फक्त गणपतीबद्दलच नाही। गणपती असेल, ईद असेल, कालचा झालेला पोळा असेल, अजून पुढे येणारे सण असतील, या 8, 10, 15 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सर्व डिपार्टमेंटवर कामाचा अतिशय मोठा ताण असणार आहे। याची आपण सर्वांनी कल्पना आधीच आपल्या मनात असलेली पाहिजे। उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करावा असेही त्यांनी सांगितले। या बैठकीत अनेक महत्त्वाच्या सूचनांवर चर्चा झाली। मंडळांनी मंडपांमध्ये भगवा ध्वज, छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमा लावाव्यात अशी विनंती दत्तराज छाछेड यांनी केली। तसेच गणेशोत्सव काळात वीज खंडित होऊ नये यासाठी महावितरणने काळजी घ्यावी अशी मागणी पत्रकार विजय धामणे यांनी केली। शहरातील खड्डे तातडीने दुरुस्त करावेत आणि रस्त्यांवरील बांधकाम साहित्य हटवावे अशी सूचना संतोष गुप्ता यांनी केली। तर रस्त्यांवर फिरणाऱ्या मुकाट जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांवरही नियंत्रण आणण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मोठ्या मूर्त्या बसवल्या जाणार असल्याने विद्युत तारांची दुरुस्ती वेळेत करावी असे कपिल तेलुरे यांनी सुचवले। या बैठकीला पोलीस निरीक्षक दिनकर भदाने यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनामुळे यंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पडेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। नांदगावमधील गणेशोत्सव शांतता समितीच्या बैठकीची माहिती आपण बघितली। पोलीस प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि सुरक्षितपणे साजरा होईल अशी अपेक्षा आहे। शेतकऱ्यांच्या जीवनात बैल हे फक्त जनावर नाही तर कुटुंबाचा अविभाज्य घटक आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह राज्यभरात बैलपोळा आणि खांदेमळणी उत्सवाने ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। बैलांच्या श्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बांधवांनी सर्जा राजांना पूजन करून सजवलेत। तेल हळदीच्या लेपाने खांदेमळणी केली आणि पारंपरिक साज शृंगाराने हा सण साजरा केला। पाहूया ग्रामीण महाराष्ट्रात कशा उत्साहात पार पडला बैलपोळा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील गंगापूर, कन्नड, खुलताबाद, वैजापूर अशा गावागावांमध्ये गुरुवारी बैलपोळ्यांच्या पूर्वसंध्येला खांदेमळींची परंपरा जपली गेली।
शेतकऱ्यांनी सकाळपासूनच आपल्या सर्जा राजांना आंघोळ घालून स्वच्छ केलेत. तेल, हळद आणि औषधी लेप लावून त्यांच्या खांद्यांची मळणी केली. वर्षभर शेती कामाचा ताण घेतलेल्या बैलांना या दिवशी आराम दिला जातो आणि सन्मानित केले जाते. गावोगाव महिला पुरुषांनी बैलांचे औक्षण केलेत. फुलांच्या माळा घालून सजविलेत. कान शेपट्यांना विशेष आकार दिला. संध्याकाळी गावात ढोल ताशांच्या गजरात सजलेल्या बैलांची मिरवणूक काढण्यात आली. देऊळगाव बाजार तालुक्यात शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने खांदे मळणी केली, तर गंगापूर येथे संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत विशेष पूजन पार पडलेत. कन्नड तालुक्यातील लघु तलाव पूर्ण भरल्याने शेतकऱ्यांनी विहिरीतून पाणी आणून बैलांना आंघोळ घालून विशेष साज शृंगार केला. ही परंपरा केवळ पूजा नव्हे तर श्रमाचे कौतुक करण्याचा दिवस आहे. खांद्यांवर नागरांचा ताण, जोखडाची झड, जखमा व थकवा दूर करण्याकरिता औषधी तुपाने आणि हळदीच्या लेपाने खांदे मऊ केले जातात. गावोगाव हा सण शेतकरी समाजातील ऐक्य, सांस्कृतिक वारसा आणि श्रमांचा सन्मान या भावनांना जपणारा ठरला. बैलपोळा हा केवळ सण नाही तर शेतकऱ्यांच्या श्रमाचा आणि त्यांच्या साथीदारांचा सन्मान आहे. पारंपरिक साज शृंगार, पूजन आणि खांदे मळणीच्या माध्यमातून शेतकरी आपल्या जीवनरेषेला म्हणजेच बैलांना धन्यवाद देतात. ग्रामीण महाराष्ट्रातील हा उत्सव आणि एकात्मतेचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतो की खरी ताकद मातीशी जोडलेल्या या शेतकरी समाजात आहे. राज्यभरात पोळा सणाचा जल्लोष, परंतु नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चेनापूर गावाने दिला आहे सलोख्याचा संदेश. ज्या काळात सणासुदीच्या काळात तणावाची उदाहरण समोर येतात, त्याचवेळी चेनापूर गावात अनेक वर्षांपासून सर्वधर्मीय एकत्रित येऊन पोळा साजरा करतात. शेतकऱ्यांच्या साथीदार बैल सर्जा राजाला सलाम ठोकताना गावाने दाखवले आहे एकतेचे उदाहरण. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चेनापूर गावात पोळा हा सण फक्त कृषी सण नाही तर सामाजिक सालोख्याचा उत्सव आहे. सर्जा राजाच्या सन्मानासाठी गावकरी वर्षभर राबणाऱ्या बैलांचे पूजन करतात, पण यामध्ये वैशिष्ट्य आहे की इथे जात धर्माचा भेदभाव नाही. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, दलित, आदिवासी सर्वजण एकत्र येऊन हा सण साजरा करतात. गावात पोळा सणाची ही परंपरा अनेक वर्षांपासून आहे आणि ग्रामस्थांनी ठरवले आहे की गावात वेगवेगळा पोळा साजरा न करता सर्वांनी एकत्र येऊन एकच पोळा साजरा करायचा. या सणादरम्यान गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची जबाबदारी जरी मोठी असली तरी सलोख्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही. हा सण फक्त बैलांचा सन्मान नाही तर गावात प्रेम, बंधुभाव आणि ऐक्याचा संदेश देतो. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी इतर गावांनाही आवाहन केले आहे की एकतेच्या या सणातून प्रेरणा घेऊन सर्वांनी एकत्र येऊन पोळा साजरा करावा. आजच्या धावपळीच्या आणि विभाजनाच्या काळात चेनापूर गावाने दिलेला सलोख्याचा संदेश राज्यासाठी आणि समाजासाठी प्रेरणादायी आहे. बैलांचा सन्मान, शेतकऱ्यांची कृतज्ञता आणि समाजातील एकतेचा गोडवा पोळा सणाची खरी ओळख आहे अशीच असावी. लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. श्रावण महिना संपताच भाद्रपदाच्या आगमनाने गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. औसा येथील मूर्तिकारांनी विविध आकारांच्या आकर्षक गणेश मूर्ती तयार करून गणेश भक्तांना मंत्रमुग्ध केलेत. वाढती महागाई, मजुरांची कमतरता आणि वाढती मागणी यामुळे मूर्तींच्या किमतीतही वाढ झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचा उत्साह आणि मूर्तिकारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. श्रावण महिना नुकताच संपला असून भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा दिवस विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाचा उत्सव घेऊन येतो. लातूर जिल्ह्यातील औसा शहरातील ओंकार गणेश आर्ट या प्रसिद्ध कार्यशाळेत गेल्या 6 महिन्यांपासून मूर्ती तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे. मूर्तिकार रमेश शिवलिंग कुंभार आणि त्यांचा कार्यसंघ 1 फुटापासून 7 फुटापर्यंतच्या विविध आकारांच्या आणि बहुरंगी आकर्षक मूर्ती तयार करीत आहेत. औसा येथे तयार होणाऱ्या मूर्तींची मागणी केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणासारख्या शेजारच्या राज्यांमधूनही मोठ्या प्रमाणावर येत आहे. मात्र शेतातील कामे, मजुरांचा तुटवडा आणि वाढती महागाई यामुळे मूर्तींच्या किमतीत 20 ते 25% वाढ झाली आहे. मूर्तिकारांच्या मते मागणी जास्त असून वेळ कमी आहे, त्यामुळे काही ऑर्डर्स पूर्ण करण्यास त्यांना अडचणी येत आहेत. आज मी जवळपास 25 वर्षापासून ह्या व्यवसायामध्ये असून आज कोरोनापासून थोडं आमच्यावर महासंकट आलेलं असताना सुद्धा त्याच्यानंतर POP बंदीचे संकट, ह्या संकटाला पूर्ण आम्ही साथ घेत टेन्शन घेत काम केलेलं. पण 9 जुलैला आम्हाला POP मूर्ती बंदी उठली आमची. 9 जुलैपासून आम्ही कामाला लागलो आणि त्यानंतर आता काम यावर्षी आमचं मूर्ती एकतर स्टॉक नसल्यामुळं
गिरायकाची मागणी भरपूर आहे, पण माल शिल्लक नाही. त्यानुसार एक मूर्त्याच्या किमती आमच्या जवळपास 30% वाढलेल्या आहेत. का तर आमच्याकडं मजूर मिळाले नाहीत कामासाठी, आणि सर्व एकतर पावसामुळं त्रास झाला सुरुवात, मूर्त्या कुठल्याही प्रकारच्या शिल्लक तयार झालेल्या नाहीत. तरी आता आम्ही कसं तरी करून या वर्षी आम्ही कामात व्यस्त आहोत. औसा शहरापासून जवळ असलेल्या मुक्तेश्वर मंदिर परिसरातही मूर्ती तयार करण्याचे काम जोरात सुरू असून मंडळांसाठी खास डिझाईन्स आणि समाज जागृती विषयांवर आधारित देखावे तयार केले जात आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात फक्त पूजा आणि उत्सवच नाही तर समाजोपयोगी कार्यक्रमांचाही समावेश होतो. रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम, लोकजागृती मोहीम हे सर्व उपक्रम गणेश मंडळे राबवितात. यावर्षी गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट रोजी साजरी होणार असून भक्तांमध्ये गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्याचा एक वेगळाच आनंद बघायला मिळतो आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून समाज जागृती, सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेचा एक सुंदर संगम आहे. औसा येथील मूर्तिकारांची मेहनत आणि गणेश भक्तांचा उत्साह पाहता यंदाचा उत्सव अधिकच रंगतदार होणार यात शंका नाही. दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनात एक खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्री महाशक्ती पीठाधीश्वर श्री 1008 श्री शक्ती महाराज यांना एक मोठा सन्मान प्रदान करण्यात आलाय. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते यांना अमेरिकन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीवरनं डॉक्टरेटची मानद पदवी देण्यात आली आहे. दिल्लीतील न्यू महाराष्ट्र सदन भवनमध्ये हा भव्य कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यात श्री महाशक्ती पीठाधीश्वर श्री 1008 श्री शक्तीजी महाराज यांना त्यांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याची दखल घेत अमेरिकन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने डॉक्टरेटची मानद पदवी प्रदान केली आहे. हा सन्मान प्रदान करण्याकरिता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम हे स्वतः उपस्थित होते. त्यांच्या हस्तेच महाराजांना ही पदवी देण्यात आली आहे. या ऐतिहासिक क्षणी रामदास आठवले आणि उज्ज्वल निकम यांनी महाराजांचे अभिनंदन केलेत आणि त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात. महाराजांनी या प्रसंगी 2 मान्यवरांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानलेत. हा सन्मान केवळ माझा नाही तर माझ्या सर्व अनुयायांचा आणि या संस्थेचा आहे असे त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम एक महत्वाचा क्षण होता ज्यामुळे आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाला एक विशेष ओळख मिळाली. आज माता महाकाली के आशीर्वाद से और हमारे जानी मानी हस्ती, मैं अब इंडिया का नाम लेना छोड़ दिया, भारत का नाम लेता हूँ. भारत की जानी मानी हस्ती हमारे उज्ज्वल जी निकम जी सर आज हमारे साथ में है. और आज ऐसा मौका है कि एकांत में हम यहाँ पे आज कैंटीन में हम लोग बैठे हैं और उज्ज्वल जी निकम जी के हस्ते मुझे ये डॉक्टरेट का अवार्ड मुझे ये प्राप्त हुआ है और हमारे रामदास जी आठवले सर के से भी प्राप्त हुआ. और मैं उज्ज्वल जी निकम के परिवार को भी और हमारे सर के लिए भी एक मैं आशीर्वाद तौर पे एक चीज मैं बोलना चाहता हूँ कि सर आप मेहनत करिए, आपकी मेहनत में कोई खोट नहीं है और कोई खोट निकालेगा तो आपके पहले हम उसके लिए हम मैदान में उतरेंगे. और आप ऐसे बढ़ते रहिए और जितने भी जिसके ऊपर अत्याचार अनाचार हो रहा है उसके लिए आप लड़िए, हम आपके साथ में हैं. दिल्लीतून आलेली ही महत्त्वाची बातमी आहे. श्री महाशक्ती पीठाधीश्वर श्री 1008 श्री शक्ती महाराज यांना मिळालेला हा सन्मान खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. गडचिरोली जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर येत आहे. रस्ते आणि पुलांच्या अभावामुळे आदिवासी बांधवांना किती त्रास सहन करावा लागतोय याचे एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. एका 5 वर्षीय मुलाच्या मृतदेहासाठी त्याच्याच गावकऱ्यांना खाटेची कावड करून पाण्याचा नाला ओलांडावा लागला. ही घटना व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. पाहूया हा सविस्तर अहवाल. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ही दृश्य आहेत जिथे 5 वर्षीय रिशान प्रकाश पोंगाटी या चिमुरड्याचा नाल्यात बुडून मृत्यू झालाय. त्याच्या मृत्यूनंतर नियमानुसार मृतदेहाचे शवविच्छेदन करणे आवश्यक होते. याकरिता मृतदेह भामरागड तालुका मुख्यालयात घेऊन जाण्यासाठी गावकऱ्यांना एक मोठा अडथळा पार करावा लागला. कोयर आणि मंगरुळ गावाच्या मध्ये एक मोठा नाला आहे ज्यावर पूल नाही. याच कारणामुळे गावकऱ्यांनी त्या चिमुरड्याचा मृतदेह खाटेवर ठेवला आणि ही खाट कावडीसारखी खांद्यावर घेऊन पाण्यातून प्रवास केला. हे दृश्य पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
नाला पार केल्यावर त्यांना रुग्णवाहिका मिळाली, परंतु गावाजवळच्या या नाल्यावर पूल असला तर कदाचित ही दुर्दैवी वेळ या आदिवासी बांधवांवर आली नसती. ही घटना केवळ एका मुलाच्या मृत्यूची नाही, तर वर्षानुवर्षे या भागात दुर्लक्षित राहिलेल्या मूलभूत सुविधांची कहाणी आहे. या निमित्ताने गावाजवळच्या नाल्यावर पुलाचे बांधकाम कधी होणार हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दुर्गम भागात पायाभूत सुविधांचा अभाव ही एक मोठी समस्या आहे, परंतु अशा दुर्दैवी घटना जिथे एक निरागस मुलाच्या मृतदेहासाठी कुटुंबाला आणि गावकऱ्यांना असा खडतर प्रवास करावा लागतोय, त्या व्यवस्थेतील त्रुटी अधोरेखित करता येत आहे. संबंधित प्रशासनाने या गंभीर प्रश्नांकडे लवकरात लवकर लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात कोणावरही अशी वेळ येणार नाही. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, नागपूर GTPL सेटअप बॉक्स नंबर 469 आणि ACN सेटअप बॉक्स नंबर 51 वर, अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन आपल्यासोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.